आरोपीच्या गैरहजेरीमध्ये केस चालवून शिक्षा देता येते का? नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. रकमेच्या वसुलीसाठी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चेक दिला, खात्यावर रक्कम ठेवली नाही. ज्याचे येणे होते त्या व्यक्तीने बँकेमध्ये चेक वटवण्यासाठी पाठवला. चेक न वटता परत आला, म्हणजेच अनादर झाला. त्यामुळे ज्यांनी चेक दिला त्यांनी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 प्रमाणे गुन्हा केला असे मानले जाते. जेव्हा आरोपीस नोटीस देऊन नोटिसीप्रमाणे सुद्धा आरोपीचे चेकची रक्कम दिली नाही, तर ज्यांची येणे बाकी आहे त्यांना फौजदारी न्यायालयामध्ये कलम 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करता येतो. जेव्हा फिर्यादी आरोपी विरुद्ध अशा प्रकारे चेक बाउन्स झाला म्हणून गुन्हा दाखल करतो, त्यावेळी माननीय कोर्ट फिर्यादीचे व्हेरिफिकेशन घेते. म्हणजेच फिर्यादीला फिर्यादीतील मजकुराची पडताळणी केली जाते आणि मुदतीमध्ये केस दाखल केलेली असेल तर आरोपीला नोटीस काढली जाते. आरोपीला ती नोटीस मिळते आणि नोटीस मिळाल्यानंतर आरोपीने माननीय कोर्टामध्ये हजर राहून जामीन देणे आवश्यक असते. आरोपीला नोटीस मिळाल्यानंतर आरोपी मेहरबान कोर्टामध्ये हजर राहतो, वकील नेमतो, जामीन देतो. परंतु पुन्हा निर्माण कोर्टात तारखेला हजर राहत नाही. अनेक वेळा वॉरंट काढून सुद्धा जर आरोपी तारखेला हजर राहिला नाही तर आरोपीच्या विरुद्ध आरोपीच्या गैरहजेरीमध्ये केस चालवता येईल का? आरोपी आणि आरोपीचे वकील गैरहजर असताना केसच्या कामी निकाल देता येईल का? याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाने नवीन सिंग गोजिया व इतर विरुद्ध महाराष्ट्र सरकार, नवनीत सिंग गोजिया व इतर विरुद्ध महाराष्ट्र सरकार व इतर या केसमध्ये महत्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे. या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की जर आरोपी मेहरबान कोर्टात हजर झाला, जामीन दिला आणि त्यानंतर सुनावणीच्या तारखेला गैरहजर राहिला, त्याचे वकीलही केसच्या कामी गैरहजर असतील तर माननीय कोर्ट आरोपीच्या गैरहजेरीमध्ये केस चालवून न्यायनिर्णय देऊ शकतात. आणि अगदी आरोपीने जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 प्रमाणे जबाब जरी घेतला नाही व जबाब न घेता निकाल दिला तरी सुद्धा तो निकाल बेकायदेशीर होऊ शकत नाही. माननीय कोर्टामध्ये हजर राहणे ही आरोपीची व त्यांच्या वकिलांची जबाबदारी आहे आणि ते गैरहजर असतील तर त्यांच्या गैरहजेरीमध्ये अगदी आरोपीचे कलम 313 प्रमाणे जे स्टेटमेंट न घेता सुद्धा न्यायनिर्णय देता येईल असे महत्वपूर्ण न्यायनिर्णय म्हटलेला आहे. मित्रांनो, अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासोबतच आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद.